रुपा, ए रुपा, काय हो? अगं मी तुला घरचाच आवाज देते. आज सकाळ सकाळच माझ्या दाराला. अगं मी ना, तू नाश्त्याला काय केलं आज? आज अहो काहीच केलेलं नाही मी. काहीच नाही केलं? नाही. का ग? अहो कधी तर नाश्ता असतो, आमच्या गरीबाला थोडीच रोज नाश्ता असतो. अगं मला नाश्ता करायचा होता, भूक पण लागली होती. म्हटलं आता मला एकटीसाठी करायचं जीवावर आलं, पण तुझ्याकडे चालेल मी आता कधीच बघ बरं तुझ्याकडे नाश्ताच नाही केला. हा ना. अहो त्या दिवशी केलं तर की हो, तुम्हाला थालीपीठ खायचं होतं, मी थालीपीठ केलं नव्हतं का? अरे हा बरोबर आहे. मी काय म्हणते ऐक ना, हा बोला ना. ती तुम्ही माझ्याकडनं घेतलेलं एवढ्या पैशाचं काय केलं ग? अहो माझ्या बहिणीचं मध्ये लग्न नव्हतं होय. त्या लग्नाचं तेव्हा मी शोकेश दिला होता तिला गिफ्ट. त्याच कर्ज झालंय हो. बरं तू व्याज नाही दिलं अजून? देते ना 2-3 दिवसात. कामाचे पैसे आले नाही तो अजून. अगं दे ना, आता किती दिवस थांबायचं सांग बरं. बरोबर आहे तुमचं, तुम्ही माझ्यासाठी थांबता पण 2-3 दिवस थांबा ना. नुसतं गोड बोलून 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 कटवायची कामं करतात. आता मी तुला एवढे पैसे दिले, मला त्याचं व्याज नको का तुला वेळेवर द्यायला? मी मुद्दल मागितली का? मुद्दल राहू दे, फक्त मला व्याज दे. अहो व्याज देणारच आहे. 1-2 दिवस थांबा ना. 2 दिवसात मी स्वतःहून आणून देते. अशीच म्हणती तू मागच्या 3-4 दिवसापासून. नाही हो देते. कामाचे पैसे आले नाही तो, नाही तर मी दिलेच असते. मला तर काय ठेवू वाटतात का? तुम्ही असं येणार मागणार, मला तर चांगलं वाटतंय का? आले की मी आणून देते ना. बरं मला की नाही एक काम करते, जालू भाऊजींना सांग आणि लवकर पैसे आणून दे. आणून मी स्वतः आणून देते तुम्हाला. आणि तू खरंच नाश्त्याला काही केलं नाही का? नाही हो काहीच केलं नाही. वाटलंच तर मग कब्बर चहा घ्या. काही नको. झाल्या जरी द्यायला टाइमपास जास्त तर नव्हता तुला आहे ना, जरी द्यायला तर असं वाटत निदावाच नाही लवकर नीट. अरे लगेच बाटली टाकू आणि लगेच जाऊ नको लय तळतळ करस. तू तर मालकाच्या वर मालक होतो हो. चल बरं बाटली चल लवकर. अरे भरले का बाटल्या बिटल्या? हा भरलं तर काय? काय नाही जायचंय ना मला. कुठे आणि इकडे ते डाबा चल. थांबा जरा मला बोलायचं तुमच्याशी. काय हो मला 1,500 रुपये द्या ना. कशाला? हो कशाला म्हणजे सुगंधताईचे पैसे द्यायचे, व्याज नाही का त्यांना द्यायचं? अरे आता दिलं तर व्याज त्याच. अहो 2 महिने झालं थटले. आत्ताच येऊन गेलेत त्या. लोक 2 महिने झाले का? 2 महिने झालं त्यांना नादाला लावलंय मी. आणि 2-3 दिवस झालं फेऱ्या मारतात त्यांना. उगं 2-3 दिवस झालं मी खेळवायला लागले. आज देते, उद्या देते, परवा देते. हे बघ पारे, हं. मी काय पैसे घेतलेले नव्हते. तुलाच हवस होती व्याजाने पैसे घ्यायची. अहो आपल्या लग्नासाठीच घेतले होते मी. कोणत्या आपल्या लग्नासाठी? हा मग लग्न आपलं नव्हतं, ते तुझ्या बहिणीचं लग्न होतं, त्याच्यासाठी घेतले होते ते पैसे. अहो माझ्या बहिणीचं जरी लग्न होतं तरी करावंच लागतं. आणि आपल्या लेकरा बाळांसाठी ते नाही करणार का? आहेत का तुला लेकर? आहेत लेकर नाहीत ना? अरे तुला लय हवस आहे मोठेपणा करायची. काय गरज होती रे तुला ती ऋण काढून शिन करायची? गरज असते का ऋण काढून शिन करायची? हिला लय हवस दी घ्या. हिच्या बहिणीचं लग्न पुढारपणात लगेच म्हणली फ्रीज घ्यायचंय. तिला फ्रीज दिलं. फ्रीज नाही दिला, शोकेश दिलंय. हा तेच ते शोकेस दिलाय. काय गरज आहे का? हा काय दिलं रे तुला तिने लग्नात? एक बोळा? एवढं साडी दिली 200-300ची घालायला. काय ठेवली का तू इज्जत एवढं करून बी? अहो लग्नात तसंच असतंय, नाही एवढं मनावर घ्यायचं. कस काय मानावं नाही घ्यायचं? मग कस काय मानावं नाही घ्यायचं? अरे आपली जेवढी ऐपत आहे ना तेवढंच करायचं. आपली ऐपत आहे का एवढं मोठं? आपल्याकडे जर पैसे असते ना मग ठीक आहे बाबा, आपण दिवाण बिवान घ्यायला. पैसे नाहीत आपल्याकडे, काय गरज होती? बरं आता केलंय ते तर फेडावं लागल का नाही? ती तू तुझ्या पद्धतीने फेडगाड्या पारी, मला काही सांगू नको. अहो सुगंधताई 2-3 दिवसाला यायला लागलेत. बरं येते ती येतात. आले की रुपा काय बनवलं ग नाश्त्याला? नुसतं बाईला खायचं पडलेलं असतंय. त्या दिवशी म्हणल्या मला थालीपीठच खायचंय, त्यांच्यासाठी थालीपीठ करून दिलं. हा परवा दिवशी म्हणल्या जरा तुपातला शिरा कर ग. नशीब त्यांना म्हणलं तूप संपलंय म्हणून. रोजचं बाईचं खाणं पिणं हेच आहे. व्याजाने पैसे दिलेत का? उपकार बिपकार केलेत का त्यांनी? मग उपकारच केलाय. तिला गरज नव्हती, तुला गरज होती. तू गेलतीस तिच्या पाया पडायला. ए यार तुमचे वाढणं ऐकायला आलोत मी. चल ना तू भरणा बाटली. आता ये. तुम्हीच सांगा मला भाऊजी, पैसे घेतले म्हणून रोज त्यांच्या दाराला खायला प्यायला यायचं का? पटतं का ही सुगंधा वहिनीला? अय घ्या, हा? तू एक काम कर. माझं आहे ना डोकं उठलंय घडी बरी ना. तू जा पटके सावरून ये आणि आवाज मार मला आल्यावर. येतो बाबा. आवर तुमचा मिठवात आहे. गोळी खातो मी आधी. आणि मला 1,500 रुपये द्या, नाही तर त्या सुगंधा ताई ना मला खाऊ पिऊ सुद्धा बंद करतेला. देताय ना 1,500 रुपये? माझ्याच ह्याने भेटणार नाहीत पारी. तू तू उद्योग बघ, ते काय करायचं ते बघ. असं का पाहिजे करता हो तुम्ही? नेहमीच आहे बघा तुमचं हे. काय वय नाही बसले वय. बसले बाबा. काय रे? झाला नाश्ता पाणी? अरे मी काय आज नाश्ताच केला नाही बघ.
तर मग नाही केला असंच तर काय. बरं मी काय म्हणतो, हा तुम्हाला असं जरी खायला भेटत नाही तर पाहुण्याने किराणाला पैसे दिले नाही खायला भेटत नाही म्हणजे भिकारी भिकारी काय मी. मग तू असं कोण बोलतोय पण मला. आवडलं तर म्हणून राहिलेत. काय त्या सुधांदा येते व्याजाच्या नावावर नाश्ता करून जाती. कोण म्हटलं तुला असं? दोन म्हणलं म्हणजे ज्याला तुम्ही व्याज दिलं तेच म्हणले. येते व्याज बोलती आणि त्यात बाई चहा आणि तर बाई थालीपीठ घेऊन आलं तर 2-3 दिवस आधी. म्हणजे तू ते जालू जालू भाऊजी त्यांच्या घरचं म्हणतोय का? हा त्यांचंच घरचं. आणि तुला कसं काय माहिती? ऐकले तानाने. कोण म्हटलं? रुपा वहिनी जाल्याला सांगत होती का सुगंधा वहिनी येतात, रोज येतात, व्याजाचे पैसे मागतात, मला नाश्ता तर चहा तर अर्धा तास इथं बसत्यात, त्यांना ते नाश्ता भेटत नाही. मी काय म्हणतोय, जर तुम्हाला इथं नाही भेटत तुमच्या दारात, तिथं काय लोता दारात जाता त्याला चव झाली तर दावाची. ए बस गपचूप. केव्हाची बडबड बडबड लावली ऐकून घेते तर. नाश्ता भेटत ना, मी माझ्या गावरान तुपातला शिरा आणून देत जाईल. कसं काय तो? तुलाच गरज आहे त्याची गावरान तुपातल्या शिऱ्याची. मला जर देत आहे मग तुम्ही असं रोज रोज नाश्त्याला जाता, मला गावात चव जाईन ना. सुधांदा रोज लोता दारा नाश्त्याला आहे. ते काय बडबड नको रे, एक काम कर, काय त्या रुपीकडे जाय हा आणि तिला म्हणा तुला लगेच सुगंधा वहिनी बोलवलं. म्हणजे आलं तर. अहो मी तर म्हणलो ना, ती बाय आहे ना इथलं ना डायरेक्ट ही गोटी ताडी नारड्यातली. तुझी काढीन, माझी नाही काढाल रे का मी ती नड्यातली गोटी. आपण नाव सांगणार राव त्यांना. अरे नाही सांगत मी. होय जाय तिला म्हण लगेच बोलवलं म्हणा. होय जाय. भाई खुशाल ही रुपी तर सगळ्या गावात मी चव घाल राहिली. हिला लाज वाटायला पाहिजे काही. आपणच तिच्यावर उपकार करावं. पैसे मीच दिले हिला आणि बाई एखाद्या दिवशी नाश्त्याला जावं तर अरे तिच्या हाताला लई चव आहे म्हणून जात असते. आज डिग्याला म्हटली उद्या तर अख्ख्या गावात माहित होऊन जाईल. सुगंधा वहिनी आता तुला कळण सुगंधा वहिनी कशी. वहिनी ते सुधांदा वहिनी अर्जंट बोलवलंय 5 मिनिटात तुम्हाला. आता लगेच हा थांबा की एवढं झाडून येते. अर्जंट म्हणजे लवकर. बरं चला.